असे सुंदर निसर्गरम्य ठिकाण पाहिले की येथे भेट देण्याचा मोह कोणालाही आवरता येणार नाही। कोकण म्हटलं की अशा सुंदर नारळाची झाडं, हिरवीगार वनराई आणि त्यामधून जाणारे नागमोडी रस्ते। चला तर मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत अशाच एका सुंदर ठिकाणाला। या ठिकाणी मंदिर आहे, समुद्रकिनारा आहे आणि मनमुराद हिंडता येण्यासारखा निसर्ग देखील। हे आहे अलिबाग आणि मुरुड जंजिराजवळील नांदगाव हे गाव। अतिशय छोटेखानी या गावामध्ये निसर्ग संपदा तर विपुल आहे। हे समोर दिसत आहे ते आहे सिद्धिविनायक मंदिर। नांदगावची खरी ओळख ही सिद्धिविनायक मंदिर आहे। साधारणतः हे मंदिर 14व्या शतकातलं असावं असं सांगितलं जातं आणि 1960मध्ये याचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला। ग्रह लाघवकार गणेश दैवज्ञ यांचे वडील केशव दैवज्ञ यांनी हे मंदिर बांधले। मंदिराची कलाकुसर आणि कळस अतिशय सुंदर असा आहे। या मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती उजव्या सोंडीची आहे। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एका भेटीदरम्यान या मंदिरात दर्शन घेतले होते। या मंदिराच्या विरुद्ध बाजूला लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे। हे मंदिर देखील प्राचीन आहे। मंदिराच्या कळसावरती अष्टविनायकाची सुंदर चित्र आहेत। आपण जेव्हा मंदिराच्या बाहेरून आतून प्रवेश करतो तेव्हा आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिर असे लिहिलेलं दिसतं। तिथूनच आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर संगमरवरी फरशीवरून नक्षीकाम केलेले आपल्याला दिसतात आणि तेथून समोरच आपल्याला नजरेस पडते ते लक्ष्मीनारायणाची मूर्ती। अतिशय सुंदर आणि देखणी अशी ही मूर्ती आहे। नांदगावला एक सुंदर समुद्रकिनारा आहे। हा रस्ता नांदगाव बीचकडे जातो। अशा या सुंदर आणि नारळ पोपळीच्या बागेतून जाणारा रस्ता थेट आपल्याला बीचकडे घेऊन जातो। या बाजूला वाहने पार्किंग करण्याची सोय आहे। येथे तुम्ही तुमची वाहने पार्क करू शकता। हा समोर दिसत आहे तो अथांग असा अरबी समुद्र। येथून खाली उतरून आपण थेट बीचवर जाऊ शकतो। या बाजूला पहा, अतिशय सुंदर असं निसर्ग दृश्य आहे। माडाची ही झाडं आणि त्यातून डोकावणारा समुद्रकिनारा, समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, हे सगळं दृश्य आपल्याला नांदगावच्या समुद्रकिनाऱ्यावर अनुभवता येतं। आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो तेव्हा समुद्र फेसाळलेला होता। लाटा मोठ्याने किनाऱ्यावर येत होत्या, त्यामुळे किनाऱ्यावर उतरण्याचे धाडस काही आम्ही केले नाही। त्यामुळे लांबूनच आम्ही हा समुद्रकिनारा अनुभवला आणि लाटांचा मनमुराद आनंद देखील घेतला। या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही थोडा निवांतपणे वेळ घालवा, कारण प्रदूषण विरहित असा हा समुद्रकिनारा आहे। या किनाऱ्यालगतच उंचावर अशा प्रकारच्या शेड बांधलेल्या आहेत। या टुमदार शेडमध्ये बसून समुद्रकिनाऱ्याचा आनंद तर घेता येतोच, पण आपल्याला छान प्रकारे फोटो व शूटिंग देखील करता येते। नांदगावच्या समुद्रकिनारी तुम्हाला राहण्यासाठी अशा प्रकारे नारळ पोफळीच्या बागांमध्ये सुंदर निवासस्थाने उभारलेली आहेत। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।